Welcome to our channel Shri Test Series. We are here for 8th SSC Board subject Maths, Chapter 3rd, Indices and Cube Roots. First of all, we are going with the indices. 2 into 2 into 2 into 2 into 2. This can be expressed as 2 to the power 5. तर आपल्याला बघायचं आहे 2 आणि 5 कुठून आलं आणि त्याला काय म्हणतात. चला बघूया आपण 2 to the power 5 हे काय आहे ते. 2 to the power 5 यात 2 हा जो रिपीट होणारा नंबर होता तो आहे. याला म्हणतात बेस आणि 5 हा नंबर याला म्हणतात इंडेक्स आणि हा इंडिकेट करतो बेस कितीदा रिपीट झाला आहे ते. म्हणजे 2 into 2 into 2 into 2 into 2 याला आपण कसं एक्सप्रेस करू शकतो 2 to the power 5. इंडेक्सला टू द पॉवर पण म्हणता येतं. 2 हा बेस आहे जो रिपीट होतो आहे आणि 5 हा इंडेक्स आहे तो इंडिकेट करतो आहे की 2 हा कितीदा रिपीट होतोय. 1 2 3 4 and 5 हा 5 कुठून आला. हा 5 आला की जितकेदा बेस रिपीट झाला आहे त्याला म्हणतात 2 to the power 5. आता इंडायसेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता आपल्याला काही लॉज फॉलो करावे लागतात. त्या लॉ फॉलो केल्याने आपण आपले प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकू आणि त्याचा आन्सर येईल. त्याला म्हणतात लॉज ऑफ इंडायसेस. ते 8 टाइप्स ऑफ लॉज ऑफ इंडायसेस आहेत ते आता आपण बघणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आपल्या लॉज ऑफ इंडायसेस चला बघूया आपण. फर्स्ट आहे हे लॉज आपल्याला यूज करण्याकरता एक कंडिशन आहे. ती कोणती आहे. m and n आर इन इंटिजर्स. आर इन इंटिजर्स. तर m आणि n काय आहे. m आणि n हे इंडेक्स आहे. ते आपल्याला कशात हवे आहे इंटिजर्स मध्ये. तेव्हाच आपण हे लॉज यूज करू शकतो. फर्स्ट लॉ आहे a to the power m into a to the power n is equals to a to the power m plus n. यात आपल्याला काय दिसत आहे दोघांचेही बेस सेम आहे. मध्ये मल्टिप्लिकेशनची साइन आहे आणि इंडेक्स मध्ये m and n आहे. तर त्याचा आन्सर कसं करायचं सिम्प्लिफाय कसं केलाय. बेस सेम असल्यामुळे आपण a हा एकदाच लिहितो आहे आणि इथे मल्टिप्लिकेशनची साइन आहे त्यामुळे आपण दोन्ही इंडेक्सला ऍड करतो आहे. दोन्ही इंडेक्स ऍड होतात आहे. फॉर एक्झाम्पल 2 to the power 3 into 2 to the power 2 is equals to 2 to the power 3 plus 2 that is 2 to the power 5. हा झाला आपला फर्स्ट लॉ ऑफ इंडायसेस. याच्यानंतर बघूया आपण सेकंड लॉ ऑफ इंडायसेस. a to the power m divided by a to the power n is equals to a to the power m minus n. याच्यात काय परत बेस सेम आहे म्हणून आपण एकदाच लिहिलाय. पण या दोघांच्या मध्ये साइन आहे डिव्हिजनची त्यामुळे आपण इंडेक्सला काय केलंय सबस्ट्रॅक्ट केलाय m minus n. फॉर एक्झाम्पल 2 to the power 5 divided by 2 to the power 3 is equals to 2 to the power 5 minus 3 that is 2 to the power 2. हे झालं सेकंड लॉ ऑफ इंडायसेस. आपण हे एक्झाम्पल सकट बघतोय त्यामुळे तुम्हाला समजायला फार इझी जाईल. आता आपण बघतो आहे थर्ड लॉ ऑफ इंडायसेस. आतापर्यंत दोन लॉज मध्ये काय झालं होतं की बेस सेम होता आणि त्याचे इंडेक्स वेगळे होते. आता थर्ड आणि फोर्थ मध्ये काय होत आहे. थर्ड लॉ ऑफ इंडायसेस काय सांगतो a into b to the power m. आतापर्यंत बेस सेम होते. थर्ड लॉ ऑफ इंडायसेस मध्ये काय झालं बेस वेगळे आहे
पण त्यांची इंडेक्स सेम आहे. आता काय सिम्प्लिफाय होता, a टू द पॉवर m इंटू b टू द पॉवर m. आतापर्यंत आपण बेस सेम वाला बघितलं. आता आहे बेस समजा वेगळे असतील तर कसं करायचं. a टू द पॉवर a इंटू बी टू द पॉवर m इज इक्वल्स टू a ला m दिला आणि b ला m दिला. फॉर एक्झाम्पल 2 इंटू 3 टू द पॉवर 2 इज इक्वल्स टू 2 टू द पॉवर 2 इंटू 3 टू द पॉवर 2 इज इक्वल्स टू 2 2s are 4, 3 3s are 9 and 4 9s are 36. आता फोर्थ लॉ ऑफ इंडायसेस काय सांगतं, a अपॉन b असेल आणि टू द पॉवर m असेल तर काय करायचं. a टू द पॉवर m अपॉन b टू द पॉवर m. हा झाला फोर्थ लॉ ऑफ इंडायसेस. यात पण बेस वेगळे आहेत आणि इंडेक्स सेम आले आहेत. फॉर एक्झाम्पल 2 अपॉन 3 टू द पॉवर 2 इज इक्वल्स टू 2 टू द पॉवर 2 अपॉन 3 टू द पॉवर 2. हा झाला फोर्थ लॉ ऑफ इंडायसेस. आता आपण बघतो आहे फिफ्थ लॉ. फिफ्थ लॉ मध्ये काय आहे की एखाद्या नंबरचा इंडेक्स हा 0 असेल तर त्याचा आन्सर नेहमी 1च असणार आहे. हा आहे फिफ्थ लॉ. a टू द पॉवर 0 इज इक्वल्स टू 1. फॉर एक्झाम्पल इथे काय इंडेक्स हा समजा 0 असेल कोणत्याही नंबरचा, तेव्हा आन्सर हे नेहमी 1च असणार आहे. 1 टू द पॉवर 0 1, 2 टू द पॉवर 0 1, 3 टू द पॉवर 0 1, 4 टू द पॉवर 0 1 अँड सो ऑन. कोणत्याही नंबरचा इंडेक्स हा पॉवर किंवा इंडेक्स काही म्हणता येईल 0 असेल तर त्याचा आन्सर हे 1च असणार आहे. आता हा आहे सिक्स्थ लॉ ऑफ इंडायसेस. सिक्स्थ लॉ काय सांगतो, a टू द पॉवर m अँड टू द पॉवर n. समजा पॉवरला पॉवर असेल तर काय करायचं, a टू द पॉवर m इंटू n. ठीक आहे, याचा एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. 2 टू द पॉवर 3 टू द पॉवर 2. काय करायचं इथे आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे इंडेक्सचं. 2 टू द पॉवर 3 इंटू 2 इज इक्वल्स टू 2 टू द पॉवर 3 2s are 6. हा झाला सिक्स्थ लॉ ऑफ इंडायसेस. अजून आपल्याला ह्या 2 लॉज शिकायचे आहेत आणि ह्या 2 लॉज मुळे आपण इंडायसेसचे प्रॉब्लेम्स फास्ट आणि इझिली सॉल्व्ह करू शकणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे लॉज चांगले लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आहे सेवेंथ लॉ आहे a टू द पॉवर मायनस m. आपल्याला कधीच इंडेक्स हा निगेटिव्ह मध्ये नको आहे, त्यामुळे आपण काय करू 1 अपॉन a टू द पॉवर m. जेव्हा त्याला डिनॉमिनेटर मध्ये ठेवलं तेव्हा त्याची मायनसची साईन चालली गेली आहे. फॉर एक्झाम्पल 5 टू द पॉवर -2 होतं तर आपण लिहिताना कसं लिहू, कारण आपल्याला काय इंडेक्स हा निगेटिव्ह मध्ये नको आहे म्हणून 1 अपॉन 5 टू द पॉवर 2 असं लिहू आपण. यानंतर आहे एथ लॉ ऑफ इंडायसेस. a अपॉन b टू द पॉवर -m. आपल्याला इंडेक्स हा मायनस मध्ये नको आहे त्यासाठी काय दिलाय लॉ, b अपॉन a टू द पॉवर m. हा झाला एथ लॉ ऑफ इंडायसेस. फॉर एक्झाम्पल 2 अपॉन 3 टू द पॉवर -2 तर काय लिहिता येईल आपल्याला 3 अपॉन 2 टू द पॉवर 2. हा इंडेक्सची मायनसची व्हॅल्यू कशी गेली, जेव्हा न्यूमरेटरला डिनॉमिनेटर मध्ये लिहिलं आणि डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मध्ये लिहिलं तेव्हा त्याची मायनसची साईन चालली गेली. हे झाले आपले लॉज ऑफ इंडायसेस. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ इंडायसेस बघितले, त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. काही क्युरीज असतील तर नक्की विचारा.
नेक्स्ट याच्यामध्ये भेटू आपण क्यूब रूट्स या टॉपिकला घेऊन. तेव्हापर्यंत थँक्यू.